जेव्हा गद्दारी झाली तेव्हा आव्हाड हेच पवारांसोबत पहाड बनून उभे राहिले. कन्हैया कुमार यांचे गौरवोद्गार. गद्दारी गाडण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना चौथ्यांदा विजयी करा. यंदा महाराष्ट्रात परिवर्तन होणार. महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल. अजय राय. महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना 5 वर्ष मागे जाऊन पहा. जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते. अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या MM व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत कन्हैया कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय हे देखील उपस्थित होते. आपल्या भाषणात कन्हैया कुमार यांनी देशभरातील विविध मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की येत्या 20 तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाही की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे, पण धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना पाहत आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे, पण गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैया कुमार यांनी खरी राष्ट्रवादी आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले, पण आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला गुमराह करीत आहेत. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे, त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही असे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता 50 कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. लीजिए, हमारे बीच में कांग्रेस के सीनियर लीडर, आप सब जिनका बेसब्री से इंतजार कर रहे थे, डॉक्टर कन्हैया कुमार जी हमारे बीच में आ गए हैं। का चुनाव होता है, नाली गटर रास्ते और लाइटें लगाना कॉर्पोरेशन की जिम्मेदारी होती है। ठीक है, हवाट सब ये काम कर देते। ये चुनाव MP और MLA चुनाव, साल में लंगड़ी सरकार बन गई, 400 पार नहीं हो पाए। नीतीश और चंद्रबाबू नायडू के टेके के ऊपर ये भाजपा सरकार है और इंशाअल्लाह ताला जालिम जहां तक पहुंच रही है, मुंब्रा के मेरी माओं का, मेरी बहनों का, आदरणीय बुजुर्गों का, नौजवान दोस्तों का और प्यारे बच्चों का मैं क्रांतिकारी इस्तकबाल करता हूं, आपका हार्दिक अभिनंदन करता हूं। आप हमारे साथ एक नारे को बुलंद कीजिएगा, आवाज दो, आवाज दो। इसी जोश के साथ आप तमाम लोगों को आने वाली 20 तारीख को महाराष्ट्र में परिवर्तन के लिए वोट करना है और आप लोग ये काम करेंगे। मैं इस संबंध में आपको कुछ बताने और समझाने नहीं आया हूं। मेरा मानना है कि सियासी तौर पर आप तमाम लोग समझदार हैं। मेरी इतनी औकात नहीं है कि मैं आपको समझा सकूं कि आपको क्या करना चाहिए, लेकिन जब भी मुंब्रा आने का मौका आता है मैं चूकता नहीं हूं और मैं हर बार मुंब्रा आता हूं। मुंब्रा की हर लड़ाई में, हर संघर्ष में आपके साथ शरीक होता हूं, शामिल होता हूं। एक बार फिर हम अपने सम्मानित मंच को, हमारे सारे नगर सेवक को, हमारे बीच बनारस से आए हुए उत्तर प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष बड़े भाई आदरणीय अजय राय जी को मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आपके बीच आने का मौका मिला है। कह रहे हैं भाई साहब कि पिछली बार चूके थे। अरे पिछली बार एक सभा में नहीं आए, उसका जुर्माना यह है कि दिन भर 10 सभा आप लोगों ने हमसे करवाया था। साथियों, मैं आपसे सिर्फ 3 बात कहना चाहता हूं। पहली बात तो ये कि आप सब लोग सियासत को बड़े गौर से देख रहे हैं।
आप सियासत समझते हैं, आपको समझाने की जरूरत नहीं है।